रामकृष्ण हरी. संगीता किचन रेसिपीमध्ये मैत्रिणी बघा तुमचं अगदी मनापासून स्वागत आहे. इथं मी पावशेर गवार घेतलेली आहे आणि त्याचे आपल्याला फक्त म्हणतात ना नाकण बुडं खुडून घ्यायचे आहेत. संपूर्ण बुडं खुडून झालेले आहे नाकण ते. आता गवार बी धुवून घेतली. इथं मी मिरच्या आणि लसूण घेतलेलं आहे बघा. आणि इथं टाकले अर्धा चमचा जिरी. आता ही गवार आपल्याला कशी बनवायची तुम्ही बघा पुढे काय होते. आता हे पूर्ण आपण वाटून घेऊया की अशी ती निस्ती खाल्ली तरी खूप तोंडाला चव येते. इथे 1 वाटी बेसन घेतलेलं आहे. अगदी जास्त काय घेतलं नाही, 1च वाटी घेतलेलं आहे बघा. ते बी सपाट घेतलेलं आहे. आणि हे वाटण वाटल्याला आपल्याला त्याच्यात संपूर्ण टाकून द्यायचे. आता तुम्ही म्हणसान बेसन पीठ गवारीमध्ये बेसन पीठ कशासाठी बघा तर खरं पुढं कशी एकदम धमाल अगदी कमालीची रेसिपी होती ही. आणि अगदी तोंडाला चवीन अशी ही रेसिपी आहे. इथं अगदी थोडीशी हळद टाकलेली आहे बघा. आणि काहीतरी वेगळं म्हणलं ना तर आपण असं वेगळं काहीतरी करायचं. इथं चवीपुरतं मीठ घेतलेलं आहे बघा. कारण की दरवेळेस तीच त्याच प्रकारची भाजी खाऊन बी कंटाळा येतो. मग काहीतरी वेगळी बनवायची. इथं मी मूठभर कोथिंबीर घेतली, तीसुद्धा टाकून घेतलेली आहे बघा. आता आपल्याला हे पीठ संपूर्ण हलवून घ्यायचे. अगदी आपल्याला हवं तसंच हलवून घ्यायचं. जास्त पातळ नाही आणि जास्त घट्टही नाही. आणि नाही याच्यात सोडा वगैरे काही घालणार नाही आहे बघा. असं पूर्ण हलवून घ्यायचं की त्याची एकही गुठळी राहिली नाही पाहिजे बघा. अशा पद्धतीने चांगलं पीठ फेटून घ्यायचं बघा. अगदी त्याची फेटायची प्रोसेस आहे ना चांगली करायची. अगदी मस्त हे पीठ फेटायचं आहे आपल्याला. चला आता पीठ तर फेटून झालेलं आहे. आता दुसऱ्या तयारीला लागूया बघा. इथं ह्या गवाऱ्या मी ह्या बेसन पिठात टाकून देणार आहे बघा. संपूर्ण गवार ही हलवून घ्यायची बेसन पिठात. आणि जशी लागन तशी इथं तेल बी टाकले. तेल आपलं तापत आलेलं आहे बघा. बघूया आपण तापलं आहे काय. हां तेल तर तापलं आहे. मग चला आता गवाऱ्या टाकून घेऊया. अगदी कुरकुरीत अगदी महिनाभर टिकणाऱ्या अशा ह्या गवाऱ्या आहेत बघा. आणि अगदी पटापटा टाकून द्यायच्या. आणि गवाऱ्या बी कशा कवळ्या लसलशीत आहे बघा. आणि याच्यासाठी अगदी कवळ्याच गवाऱ्या लागतात बरं का. अगदी ही गवार अगदी पोरंसुद्धा खूप आवडीने खातात. अशा पद्धतीने जर केली ना तर खूप आवडीने खातात. एक वेळेस तुमची गवारीची भाजी खाणार नाही, पण अशा पद्धतीने ही गवार बनवली की पोरंसुद्धा कंटाळा नाही करीत खायला. एवढी छान चवदार अगदी गवार लागते ही. आणि मैत्रिणी व्हिडिओ हा पहिल्यापासून बघा शेवटपर्यंत म्हणजे तुम्हाला सगळं समजेल. आणि तुम्हाला जर माझा व्हिडिओ आवडला तर नक्कीच एक लाईक एक सबस्क्राईब करा. कोणी नवीन असेल त्यांनीही करा. शेजारची बेल घंटी दाबा. मैत्रिणी माझे व्हिडिओ शेअर करा. आणि खूप सोपी म्हणतात ना खूप सोपी रेसिपी ही. अगदी सगळ्यांना आवडणारी. तुम्ही अशी कधी खाल्ली का? आणि त्याला काय एवढी सामग्री लागत नाही. आपल्या घरातल्याच वस्तूंनी तयार होते ती. आता आपल्याला अगदी चांगले कुरकुरीत पद्धतीने ती भाजून घ्यायची बघा तळून. हे बघा छान कुरकुरीत भाजलेली. आता आपण काढून घेऊया त्याला.
आणि तेल वगैरे काही एवढं लागत नाही, त्याला तेलसुद्धा घेत नाही. तेल जास्त असलं की माणूस कसं म्हणतं, खायला कंटाळा करते की याला तेल जास्त पकडलं आहे. याला तेल वगैरे पकडत नाही अजिबात. आता मी ती गवारी थोडी केली आणि ह्या काही बांगडी भजी करणार आहे कांद्याची. आता बांगडी भजी तर सगळ्यांनाच माहीत आहे, कारण की उरलेल्या पिठापासून काय करायचं. मग आपलं पीठ वाया बी नको जायला आणि अशा पद्धतीने अगदी कुरकुरीत ही बांगडी भजी करून घ्यायची. आणि खरंच खूप छान लागतात बरं का ही बांगडी भजी. आणि कसं आहे, पाऊस चालू असला की माणसाला वाटतं असं चमचमीत काहीतरी खावा, भजी वगैरे पावसाळ्यात. आणि खावा तर खरं बांगडी भजीच खावा, खूप छान, अगदी कुरकुरीत, तोंडाला चवीन अशी. आता आपण त्यांना पलटी मारून घेऊया बघा. आणि खूप सोपी आहे हो, खूप झटपट होतात. कशी एकदम फस्त होतात केल्या केल्या ही बांगडी भजी, एवढी छान. ती गवार आणि ही बांगडी भजी. हे बघा किती छान कुरकुरीत भाजल्यात का नाही. बघा मैत्रिणी कशी झाल्यात ही बांगडी भजी आणि गवारीची, वाटतात ना छान. हे बघा किती छान, अगदी खुसखुशीत. मग आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला नक्कीच मला सांगा. चला मग उद्या भेटूया, बाय.